नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आज आपण ॲड गुरु भरत दाभोळकर सरांशी बोलणार आहोत आणि निमित्त आहे रचना संसद या नामांकित कॉलेजच्या फेस्टिवलचं. वीज इम्पॅक्ट या फेस्टिवलचं उद्घाटन भरत सरांच्या हस्ते झालेलं आहे. भरत सर, आपलं स्वागत आहे छोट्याशा आपल्या मुलाखतीमध्ये. विद्यार्थ्यांच्या कलाकृती आपण बघितल्यात, काय भावना आहेत आणि काय टॅलेंट दिसतंय आता 2026चं? मी नेहमी दरवर्षी जेव्हा कुठेही जातो अशा कॉलेजमध्ये, मला नेहमी वाटतं की यंगस्टर्सची जी क्रिएटिव्हिटी असते ती आमच्यापेक्षा फार चांगली असते. आम्हाला क्लायंटनी मारून मुटकून आम्हाला त्यांचं आवडीचं करायला शिकवलेलं असतं, पण इकडे जी फ्रेशनेस तुम्हाला बघायला मिळतो तो आम्हाला ॲक्च्युअली आमच्या ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये बघायला मिळत नाही. फक्त मला असं वाटतं की ही इतकी टॅलेंटेड मुलं आणि मुली आहेत तिकडच्या, जेव्हा ते इंडस्ट्रीमध्ये शिरतील कामं करायला, तेव्हा क्लायंट्स त्यांना असे मिळावे की जे त्यांना स्कोप देतील. दे विल नॉट यूज देम ॲज सप्लायर्स बट रादर यूज देम ॲज ॲडवायझर्स. तसं केलं तर मला वाटतं की ॲडव्हर्टायझिंग वुड बी अ ग्रेट प्लेस. आणि मी आज हे सगळं बघितलं, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, आणि अमेझिंग वर्क आणि निरनिराळ्या मटेरियल्सनी काम करणं, विथ द न्यू टेक्नॉलॉजीज वगैरे करणं, आणि अप्रतिम कामं होती. म्हणजे आय हॅड अ ग्रेट टाईम लुकिंग ॲट ऑल ऑफ दिस. भरत सर, आपण कॉमर्स शिक्षण असलेलं जिथे एल्फिस्टन कॉलेज काळा घोड्याचं तिथे शिकलात, तिथले तुम्ही पदवीधर, आणि त्यावेळचं ॲडव्हर्टायझिंग जगत आणि आत्ताचं जगत, काय फरक जाणवतो आणि टॅलेंटमध्ये तुम्हाला काय फरक तुम्हाला एक रिअलाइज होतो? मला वाटतं की ॲडव्हर्टायझिंगमध्ये कधीही काही फरक पडत नाही. ज्या गोष्टी 50 वर्षापूर्वी होत्या त्याच गोष्टी आता चालू असतात. तुमची व्हेकल्स चेंज होतात, तुमची टेक्नॉलॉजी चेंज होते, तुमची ॲडव्हर्टायझिंग प्रॉमिसेस कधी चेंज होत नाहीत, ते तेच राहतात. ते फक्त सांगण्याच्या तुमच्या ज्या व्हेकल्स असतात, तुमचे दुसरा नवीन नवीन मीडिया येतो तो बदलत राहतो. आणि मला एकच वाटतं की टॅलेंट ह्या लहान मुलांमध्ये खूप आहे टॅलेंट. माझी आशा एवढी आहे की त्याला चांगले क्लायंट्स मिळावे. आमच्या वेळेला एक चांगलं असं होतं की आमचे क्लायंट्स आम्हाला फ्री हँड द्यायचे. त्यांचा आमच्यावर विश्वास होता की तुम्ही करतायत म्हणजे तुम्ही चांगलंच करत आहात. आता ह्या मुलांना चांगले क्लायंट्स मिळणं फार गरजेचं आहे की प्रत्येक स्टेजला त्यांनी त्यांचं काम चेंज करत राहावं, प्रत्येकमध्ये कमिटी ठेवून त्यांनी ते चेक करत राहावं. हे करून तुम्हाला चांगली क्रिएटिव्हिटी मिळणार नाही. तर माझी अशी एक आशा आहे की ह्या सगळ्या मुला मुलींना चांगले क्लायंट्स मिळावे, सो दे कॅन शो सम एक्सलंट वर्क इन फ्युचर. भरत सर, तुम्ही खूप अनुभवी आहात आणि महाराष्ट्राचा अभिमान आहात. महाराष्ट्रीयन तरुणाईसाठी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आणि क्लायंट्स मिळण्याची जी महत्त्वाची तुम्ही कमर्शियल गोष्ट केली, जेणेकरून डिग्री घेतल्यानंतर आपलं भाजी भाकरी कमावण्यासाठी जेव्हा तरुण मार्केटमध्ये उतरतं तेव्हा त्याची खरी परीक्षा असते. आपण काय एक इन्स्पायरिंग संदेश द्याल महाराष्ट्रीयन तरुणाईला? फक्त महाराष्ट्रीयन नाही, सगळ्यांना मला एकच संदेश द्यावासा वाटतो की तुम्ही जेव्हा ॲडव्हर्टायझिंग करता तेव्हा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ॲडव्हर्टायझिंग इज नॉट फाईन आर्ट्स, ॲडव्हर्टायझिंग इज कमर्शियल आर्ट. तुमचा उद्देश आपण किती छान काम करू शकतो हा नसतो, आपण किती चांगल्या प्रकारे प्रॉडक्ट विकू शकतो हा तुमचा उद्देश असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही फाईन आर्ट्स पण तुम्ही कमर्शियल आर्ट्समध्ये आहात. ॲडव्हर्टायझिंग इज अ स्मॉल पार्ट ऑफ मार्केटिंग, हे तुम्ही कधी विसरता कामा नये. तेव्हा मी क्रिएटिव्ह काही छान भन्नाट करू शकतो याला अर्थ नसतो. मी असं काही करू शकतो की जे अनोळखी माणसं, जे आपल्याला माहिती पडणार, आपले क्लायंट, आपले कन्झ्युमर्स कोण आहेत, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना विकणं हे जास्त महत्त्वाचं असतं. ही आपण नेहमी लक्षात गोष्ट ठेवली पाहिजे की आपण कन्झ्युमर्ससाठी काम करतो आहोत, आपल्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी आपण काम करत नाही आहोत. एव्हरीबडी मस्ट रिअलाइज दिस. भरत सर, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी आपण वार्तालाप केलात आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला तुम्हाला अशाच या तरुणाईची चांगली साथ लाभो या आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपलं नावलौकिक भारतात काय इंटरनॅशनल लेवलला आपला नावलौकिक आपण आपली व्यक्तिमत्व उजळून निघावं अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू.